दोन मध्ये मी नाही दोन कवळा मी नाही दोन मावळा मी तर आहे छत्रपती शिवाजी महाराज माझा रंग आहे सावळा माझा रंग आहे सावळा पण मी राजकारणामध्ये नाही उद्धव ठाकरेंसारखा पावला मी नाही नाराज मी जर राहिलो नाराज मुंबईमध्ये येईल कसं आपलं राज म्हणून मी आलेलो आहे म्हणून मी आलेलो आहे इथे कारण मला ठरवायचं आहे महायुतीच्या महापौराच्या डोक्यावर प्लीज कॉपरेट बाबा माननीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले अत्यंत लोकप्रिय असणारे भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे नेते आहेत आणि एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकत्र आल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांनी बंद केलेल्या उद्धव ठाकरे राज ठाकरेचे धंदे एकत्र आल्यामुळे 15 तारीख जवळ येत आहे आणि निवडणुकीची तारीख आहे 15 निवडणुकीची तारीख आहे 15 आणि मी सांगतो मुंबईच्या 15 मी सांगतो मुंबईच्या 15 निवडणुकीची तारीख आहे 15 इथं जनसमुदाय जमलेला आहे सारा ठाकरे बंधूंचे वाचवण्यासाठी बाबा आपल्याला मुंबई अत्यंत सुंदर बनवायची या सरकारच्या काळामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट झालेलं आहे गोरगरीब जो समाज आहे तो समाज मुंबईला सुंदर करण्यामध्ये या मुलांचा या सगळ्यांचा मोठा त्या लोकांना 300 फुटाचं कपड घर जवळजवळ 400 सव्वा 400 फुटाचं आपलं बिल्डिंग एरिया झालं अनेक ठिकाणी मोठमोठे प्रोजेक्ट चालू आहे आपल्याला माहित नाही बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक नाही मुलमध्ये मोठं बाबासाहेबांचा पुतळा 350 फुटाचा आणि फाउंडेशन 100 फुटाचा 450 फुटाचा बाबासाहेबांचा पुतळा न्यूयॉर्कमधील स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा बाबासाहेबांचा पुतळा आणि भारतामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगामध्ये सर्वात उंच पुतळा आणि या देशामध्ये नंबर 2 चा उंची असणारा पुतळा बाबासाहेब आंबेडकरांचा आहे नरेंद्र मोदी साहेबांनी एका मिनिटामध्ये 3,600 कोटी रुपये किंमत असणारी जमीन बाबासाहेबांच्या समोर त्या किमतीला अर्थ नाही पण काँग्रेसच्या काळामध्ये अनेक आम्ही मागणी केली पण त्यांच्यावर निर्णय होत नव्हता आणि ती जमीन नरेंद्र मोदी साहेब 2014 मध्ये देशाचे प्रधानमंत्री झाल्यानंतर देवेंद्र त्यांना भेटले मी भेटलो आणि ताबडतोब ऑर्डर मिळाली राम सुतारजी तो पुतळा बनवत आहेत आणि त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचा मुलगा अनिल सुतार आहे तो पुतळा बनवतो अनेक कामाची कामं आज नरेंद्र मोदी साहेब दिल्लीमध्ये होते आणि गौतम बुद्धांच्या आणि
पद्धतीचे प्रदर्शन हे ईव्हीएम त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. त्यात उद्घाटन त्यांच्यात होईल. त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला शांती हवी. शांतीपूर्ण विकास, शांतीपूर्ण प्रगती होईल. आणि त्याने अत्यंत चांगली भूमिका मांडलेली आहे. माझ्या बौद्ध बांधवांना काँग्रेसवाले राहुल गांधीजी म्हणतात की संविधान बदलणार नाही, आम्ही संविधान बदलणार आणि काँग्रेस बदलणार. संविधानाला माथा टेकून नरेंद्र मोदींनी शपथ घेतलेली आहे. घराघरामध्ये संविधान ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे. देवेंद्रजींनी, एकनाथरावजींनी मांडली. सगळ्यांच्या घरामध्ये संविधान गेलं पाहिजे अशी भूमिका सगळ्यांच्या देशाला एक करायचं आहे. आणि माझा पक्ष तुमच्यासोबत आहे. माझ्या कार्यकर्त्यांवर विनंती आहे की राजकारणामध्ये मागे झालं तरी मागे राहणार जाणार. आपल्याला मुंबईच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी, बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला महायुती सोबतच राहायचं आहे. कारण आमची मजबूत आहे महायुती. आमची मजबूत आहे महायुती. का होणार नाही काँग्रेस आणि ठाकरे गव्हर्नमेंटची? आमच्या हातात येणार आहे मुंबई आहे. मुंबई येणार आहे, मुंबई येणार आहे आमच्यासाठी. पण मायावती जवळ आहे आमच्यासाठी. ठीक आहे, आम्ही आपण वेळेला आले. देवेंद्रजी आणि एकनाथरावजी बोलणार आहे. अनेक ठिकाणी बीजेपी युती झालेली आहे. आणि आपण पाहिलं की नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये, म्युन्सिपालिटीच्या निवडणुकीमध्ये आम्ही एकमेकांमध्ये लढलो, पण सगळ्यात जास्त जागा लढलो. आणि या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही एकत्र आहोत, एकत्र नाही. माझ्या पक्षाला काही ठिकाणी जागा मिळाल्या, काही ठिकाणी मिळाल्या नाही. जागा मिळाल्या नाही ते काही मला कळलं नाही. थोड्या थोड्या जागा ठीक आहे, आपली अडचण होती. अडचणीतून पुढे जायचं आहे. माननीय मुख्यमंत्र्यांसोबत, दिल्लीसोबत माझं बोलणं झालेलं आहे. आम्ही पुढे आपले सन्मान केला तर असे त्यांनी सांगितलेलं आहे. एकनाथरावजींना मी भेटलेलो आहे आणि मी तुमच्यासोबत आहे. माझा पक्ष आपल्यासोबत आहे. आणि मला मंत्री केलेलं आहे. मी बाबासाहेबांच्या नंतरही गोगेल पक्षाचा केंद्रामध्ये झालेला मी आपल्याला म्हणले पवार. माझ्या पक्षातही महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्या राज्यामध्ये माझा पक्ष आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्षाचा 1च नेता आहे. त्यांना किसानी सिंहवाला मिळालेला आहे. अजून 2 राज्यांमध्ये, छोट्या राज्यात माझा पक्ष देखण्यात झाला तर मला देशाच्या पातळीवर नॅशनल पार्टीच्या राज्यामध्ये. म्हणून या ठिकाणी आपण सगळेजण आलेले आहात. माझ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांवर विनंती आहे. या ठिकाणी भाजप कमळ आहे आणि शिवसेनेचं धनुष्यबाण आहे. सध्या धनुष्यबाण ठाकरेंकडे नाही, एकनाथ शिंदेकडे आहे. ऋतुजना वाटलं होतं की एकनाथ शिंदे लवकर जाणार नाही. जवळ चालू होती गुवाहाटीला. ऋतुजींचा त्यांना फोन आला होता की या परत या, तुम्हाला मुख्यमंत्री करतो. पण ऋतुजी बनले त्यामुळे त्यांना बोलवत असतं तर तुमच्याबरोबर राहिले नाही. ठीक आहे, ऋतुजी आणि राज एकत्र आलेले आहे, पण त्याचा